आता वेगवान बातम्यांना सुरुवात करूया। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। फडणवीस यांनी अध्यक्षांना एक पेनड्राईव्ह दिलं, त्यात मविया सरकार करत असलेले कटकारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला। तर गिरीश महाजनांवर मोका लावण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यासाठी त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली। देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राष्ट्र असल्याचं आपण म्हणतो। महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तर महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे, पण अलीकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सरकारकडून केला जातोय। सरकारचं षडयंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही, असं फडणवीस म्हणाले। राज्य सरकार कुणाला वाचवताय असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली। बॉम्बस्फोटाच्या आरोपीसोबत व्यवहार करणारा व्यक्ती सभागृहात कसा बसू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। मुंबई असुरक्षित झाली तर त्याचे जबाबदार आपण असू, असं फडणवीस यावेळी म्हणाले। अनिल देशमुख आणि संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो, मात्र नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। आमचे मित्र नटसम्राट आहेत, ते कहाणी बनवण्यात हुशार आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली। नाना पटोले यांनी फडणवीसांवर पलटवार केला। आजकाल व्हिडिओमध्ये डबिंग होतं, त्यावर बुधवारी गृहमंत्री उत्तर देतील, असं पटोले म्हणाले। शिवसेना खासदार संजय राऊतांनी ईडी, आयटी आणि त्याच्याबरोबर भाजप नेत्यांवर निशाणा साधला। देशामध्ये सगळ्यात जास्त ईडीच्या धाडी या महाराष्ट्रात पडल्या असून महाविकास आघाडीच्या 14 नेत्यांवर या धाडी पडल्या आहेत। भाजपच्या एकाही नेत्यावर धाड पडलेली नाही। या इन्कम टॅक्सच्या भानामती मागे कोण आहे याचा पर्दाफाश शिवसेना लवकरच करणार आहे, असा खुलासा खासदार संजय राऊतांनी केला। राज्यात नव्यानं 12 ठिकाणी आयकराच्या धाडी पडल्या, मात्र या धाडी शिवसेनेच्या मंत्र्यांशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर पडलेल्या आहेत। मंत्र्यांच्या सीएच्या घरी आणि कार्यालयावर तसंच मंत्र्यांशी संबंध असलेल्या व्यावसायिकांवर छापे पडले आहेत। आदित्य ठाकरे आणि अनिल परबांचे निकटवर्ती असलेल्यांच्या घरांवर आयटीकडून छापेमारी करण्यात आली। आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापे टाकलेत। यशवंत जाधव प्रकरणाशी संबंधितांचे राहुल कनाल यांच्यावर घरावर धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे। राहुल कनाल बीएमसी मध्ये शिक्षण समितीवर आहेत। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे। सीएच्या मुंबईतील घरामध्ये छापेमारी सुरू आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएसह त्यांच्याशी संबंधित परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या पुण्याच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला। पुण्यातील औंध भागातील खरमाटे यांच्या घरी ईडी तळ ठोकून आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांची बेनामी संपत्ती बजरंग खरमाटे यांच्या नावावर असल्याचा आरोप केला होता। राज्यात विविध विभागात लाखो पदं रिक्त असून मागील 5-6 वर्षात सरकार नोकर भरती झालेली नाही। महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पाहत आहेत। विविध विभागातील ही लाखो रिक्त पदं भरण्याकरता सरकारची काय योजना आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला। भाजप सरकारच्या काळात महापारेषण, महाजेनको, महावितरण या तीनही वीज निर्मिती कंपन्या नफ्यात होत्या, असं वक्तव्य राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। वीज बिल थकबाकी भाजपच्या सरकारचं पाप असल्याचं सोमवारी ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत बोलले होते। त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मंगळवारी बावनकुळे यांनी उत्तर दिलं। नवाब मलिक यांच्या याचिकेवर बुधवारी 10 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। युक्तिवाद तासाभरात पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। तर बुधवारी नवाब मलिक यांचे वकील पुन्हा युक्तिवाद करणार आहेत। ईडीकडून गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनातून स्वतः कारचं स्टेअरिंग हातात घेऊन कार चालवत वर्षा बंगल्यावर गेले। आजारपणातून बाहेर पडत मुख्यमंत्री आता स्वतः कार चालवत बाहेर पडल्याचं चित्र पाहून शिवसेना आमदार आणि मंत्रीही आनंदित झाले। बीड जिल्ह्यातील दिव्यांग शाळांच्या शिक्षकांनी मंगळवारी पुण्यात येऊन आंदोलन केलं। दिव्यांग आयुक्तालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। मान्यता रद्द झालेल्या शाळांवरील शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करून घ्यावं, या प्रमुख मागणीसह इतरही 5 प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं।
बीड जिल्ह्यामध्ये आणखी एक इनामी घोटाळा समोर आलेला आहे। या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्यातल्या या सगळ्या प्रकाराचा हा 7वा गुन्हा आहे। नांदेडमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक रजिस्ट्री करण्यात आल्याचं चौकशीतून समोर आलंय। तब्बल 186 जणांनी बनावट कागदपत्र दाखल केल्याचं निष्पन्न झाले। त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सहजिल्हा निबंधकांना दिले आहेत। अहमदनगर कर्जत तालुक्यातील शासकीय रेशनचा तांदूळ काळ्या बाजारानं खरेदी करून तो खुल्या बाजारात नेऊन चढ्या भावानं विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दौंड तालुक्यातील दोघांवर कर्जत पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली। दौंड तालुक्याच्या काळ्या कमाईच्या वाया कर्जत कनेक्शनमुळे आणि सतर्कतेमुळे सगळ्यात मोठी कारवाई करण्यात कर्जत पोलिसांना यश आलं। राजस्थान जयपूर इथून मालेगाव मार्गे कंटेनरमधून मुंबईकडे जाणारा 93,23,000 रुपये किमतीचा गुटखा 40गाव ग्रामीण पोलिसांनी पकडला। या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी गुटखा आणि कंटेनर जप्त केला असून या प्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं 11,90,000 रुपये किमतीचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि सुमारे 5 लाखांचं वाहन असा 16,90,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सोमवारी नवीन कराड नाका चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली। कोरोना लसीचे 2 डोस घेतल्याशिवाय पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार नाही असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलाय। मात्र जोपर्यंत पोलिसांची सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अंमलात आणू शकत नाही अशी भूमिका पेट्रोल पंप चालकांनी घेतली आहे। कोकणात होळीला सुरुवात झाली आहे। अनेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने सोमवारी होळी पेटवण्यात आली। 9 ते 10 दिवस होळीचा उत्सव साजरा केला जातो। पालघर जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि रिमझिम अवकाळी पाऊस सुरू होता। त्यामुळे ढगाळ वातावरणाचा आनंद अनेकांनी घेतला। थंड वारं वाहत असल्याने वातावरणात खूप गारवा निर्माण झाला होता। हवामान विभागाने पावसाची शक्यताही वर्तवली आहे। धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली। अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढले। धुळे तालुक्यासह साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली। रात्री मनमाड, कळवण, बागलाण, नामपूर, चांदवडसह नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली। बागलाण परिसरामध्ये तर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून पावसासोबत वादळी वारा देखील होता। दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। गुगलने देखील त्यांच्या जागतिक प्रभावाकरता महिलांचा सन्मान करणारे एक खास डूडल सादर केलं। आज गुगल डूडलने एक ॲनिमेटेड व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये गृहिणींपासून वैज्ञानिकांपर्यंत सगळ्या भूमिकांमध्ये फक्त स्त्री दाखवली गेली आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं लातूर महानगरपालिकेने ऐतिहासिक निर्णय घेतला। मंगळवारपासून महिलांना आणि विद्यार्थिनींना शहर वाहतूक सेवेतील सिटी बसमध्ये मोफत प्रवास मिळणार आहे। हा निर्णय घेणारी लातूर ही राज्यातली पहिली महानगरपालिका ठरली आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील क्रांती कॉलनी इथं महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या खास खो खो स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। या स्पर्धेत नवनीत राणा यांनी चक्क प्रथम पारितोषिक पटकावल्या। त्यांचा खो खो खेळतानाचा व्हिडिओ अमरावतीत तुफान व्हायरल होतोय। जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। महिलांची ही विशेष बाईक रॅली पूर्ण नवी मुंबई आयुक्तालयात फिरली। या बाईक रॅलीमधून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती देखील करण्यात आली। यासोबतच मंगळवारपासून महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फक्त 8 तासांची ड्युटी 100% लागू करण्यात आलेली आहे। जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपुरामध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली। चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने नगीनाबाग परिसरातील मैदानावर विविध महिला संघ दाखल झाले। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांमध्ये या खेळाप्रती आवड निर्माण करण्यासाठी हे आयोजन करण्यात आलं होतं। कौटुंबिक हिंसा थांबवण्यासाठी महिलांनी दारूबंदी करण्याकरता प्रयत्न करावेत असं वक्तव्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केलं। जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या महिला सक्षमीकरण कार्यशाळेमध्ये वक्तव्य केलं। महिला दिनाचं औचित्य साधून भंडारा जिल्हा महिला बचत गटामार्फत विविध वेशभूषा करत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या विविध पारंपरिक वेशभूषा आणि नऊवारी फेटा घालत महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या। दरम्यान या रॅलीत महिला बचत गटांद्वारे तयार करण्यात आलेल्या वस्तूंची झाक्या काढण्यात आली। देहू रोडच्या सीओडी या लष्करी डेपोतील महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मावळातील तिकोणा किल्ल्याची सफर घडवून
आणली गेली। लष्करी डेपोतील महिला ही पुरुषांमध्ये कमी नाहीत। देशाची सेवा करताना या महिला कुठेही कमी पडत नाहीत। सीओडी डेपोचे डेप्युटी कर्नल विक्रम चौहान तसंच लेफ्टनंट कर्नल एस त्यागी या लष्करी अधिकाऱ्यांनी महिला कर्मचारी यांची ऐतिहासिक तिकोणा गडाची सफर घडवून आणली। जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सगळ्या पोलीस स्टेशनचा कारभार अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी महिलांच्या हातात दिला। अमरावती शहरामध्ये 10 पोलीस ठाणी असून 10 पोलीस ठाण्यामध्ये ठाणेदारपदी आज महिलांनी कामकाज पाहिलं। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांच्या आरोग्यविषयक जाणीवा जागृत करण्याकरता योग नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं। समस्यांकडे लक्ष वेधण्यात आलं। जागतिक महिला दिनानिमित्त चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी फलकांवर खडूने देशातील पहिल्या सुशिक्षित महिला ट्रक चालक भोपाळच्या योगिता रघुवंशी यांचं सुंदर चित्र रेखाटून महिला दिन साजरा केला। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूजमध्ये स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा शिक्षण घेण्याकरता गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्या 19 विद्यार्थी घरी सुखरूप परतलेत। माहिती दिली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं। राज्य सरकार आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील सगळ्या 19 विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना संपर्क करून युक्रेन ते आपल्या घरी परत येईपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्ष आणि मंत्रालय नियंत्रण कक्ष सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते। विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होते। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीला नवा कर्णधार मिळणार आहे। त्यासाठी येत्या 12 मार्चला पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। साऊथ आफ्रिकन खेळाडू डू प्लेसिसचे नाव कर्णधार पदाकरता सगळ्यात जास्त चर्चेत आहे। 12 मार्चला आरसीबीनं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असून यामध्ये कर्णधार म्हणून प्लेसिसचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता दाट आहे। बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेलाचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे। उर्वशीला नुकतंच तिच्या एका चाहत्यानं उर्वशीसारखा दिसणारा मातीचा पुतळा तयार करून बनवतानाचा व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला। या वेगवान बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथे थांबतो। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।